पितृपक्ष कथा. जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते. दोघेही वेगळे राहत होते. त्यातील जोगे हा श्रीमंत होता आणि भोगे हा अतिशय गरीब होता. परंतु दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते. जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता, परंतु भोगेच्या पत्नीला मात्र अत्यंत साध्या मनाची होती. एके दिवशी जोगेच्या पत्नीने त्यांना पितरांचे श्राद्ध करण्याचे सांगितले, परंतु हे कार्य व्यर्थ आहे असे समजून जोगेने ते टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्यांनी हे कार्य केले नाही तर लोक अनेक गोष्टी घडवून आणतील. मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना देखील मेजवानीसाठी आमंत्रित करण्याची ही एक संधीच असल्याचे वाटले. त्यावेळी ती आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून हे कार्य करण्याचे नाही म्हणत असाल, तर हे करून मला काहीही त्रास होणार नाही. माझ्या मदतीला मी भोगेच्या बायकोला बोलावून घेईल. दोघी मिळून सर्व कामे करू. आणि असे म्हणून तिने जोगेला आपल्या माहेरी भोजनाचे निमंत्रण घेऊन पाठवले. दुसऱ्या दिवशी तिने भोगेच्या पत्नीला बोलावले. भोगेची पत्नी पहाटे आली आणि कामाला लागली. तिने सर्व स्वयंपाक केला, अनेक पदार्थ केले आणि सर्व कामे उरकून ती तिच्या घरी गेली. अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध करायचे होते. यावेळी जोगेच्या पत्नीने तिला कार्यासाठी थांबवले नाही आणि ती देखील थांबली नाही. दुपार झाली, पूर्वज जमिनीवर उतरले. जोगे आणि भोगेचे पूर्वज आधीच्या जोगेच्या घरी गेले. बघितले की त्या ठिकाणी सासरचे लोक जेवणात व्यस्त आहेत. निराश होऊन ते भोगेच्या घरी आले. त्या दिवशी पूर्वजांच्या नावावर अगियारी दिली जात होती. पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी निघून गेले. थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र येऊन आपापल्या श्राद्धाबद्दल बोलत होते. जोगे आणि भोगे यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले आणि विचार करू लागले की भोगे सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते, पण भोगेच्या घरी भाकरीसुद्धा खायला नव्हती. हा सगळा विचार करून त्यांनी भोगेची दया आली. अचानकपणे ते नाचू लागले. भोगेचे घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे. संध्याकाळ झाली तसे भोगेच्या मुलांना खायला काहीही मिळाले नाही. त्यांनी आईला मला भूक लागली आहे असे सांगितले. यावेळी टाळण्यासाठी भोगेची बायको त्यांना म्हणाली, जा, मडके अंगणात उलटे ठेवले आहे, हुगडून जे काही मिळेल ते वाटून खा. मुले अंगणात पोहोचल्यावर त्यांनी बघितले की तेथील मडके धनाने भरले आहे. ते लगेचच आईकडे धावत आले आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली. अंगणात आल्यावर भोगेच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला आणि तिलाही आश्चर्याचा धक्काच बसला. अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला, परंतु पैसे मिळाल्यावरती तो अहंकारी झाला नाही. दुसऱ्या वर्षी पितृपक्षाला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने पंचपक्वान्न तयार करून ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध घातले, भोजन केले आणि ब्राह्मणांना दक्षिणा देखील दिली. सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ आणि वहिनीला जेवण दिले. यामुळे पूर्वज अत्यंत समाधानी व आनंदी होऊन आशीर्वाद देऊन निघून गेले. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.